अनाथ आहे ही शक्तितुराची खरी मजा गणपती आणि दसऱ्याच्या सणात असते. कारण जरी आपण शक्तितुरा या टायमाला केला तरी एवढी मजा काही येत नाही. पण ही कोकणची लोककला ही अखंड आपल्या 12ही महिने आता चालायला लागलेली आहे. म्हणून काय म्हणतोय बघा, अवया शक्तितुऱ्याची मजा गणपती आणि दसऱ्याच्या सणात आहे. चतुर्थीला येणारा देव माझा गणपती माझ्या मनात आहे. अरे तूच बुद्धीचा दाता पालन करता पाना फुलात आहे. आणि या शुभ दिनी गणेशा तुझे गोड नाम या शाहीर स्वप्नीलच्या स्वरकंठात आहे. हे बाप्पा तू या सृष्टीचा मालक आहे आणि तूच या सृष्टीचा देवचालक आहे. अरे म्हणून ही जनता सारी सुखात आहे आणि तुझे गोड नाम गणेशा या साऱ्या भक्तांच्या मनात आहे. हे देवा गणराया तू माझा श्वास आहे. हा गणराया 360 दिवस आपल्या भक्तांच्या मनात हृदयात असतो. म्हणून काय म्हणायचं बघा, 2 मिनिटं दादा. हे देवा गणराया तू माझा श्वास आहे. या साऱ्या भक्तांचा लाडका पाहुणा तू खास आहे. आता तू पुढच्या वर्षी येणार ही मनाला फक्त आस आहे. आता तू पुढच्या वर्षी येणार ही फक्त मनाला आस आहे. आणि आज या तू रंगणी येणार हा फक्त आणि फक्त मला भास आहे. बघा गण घेतोय. बाईंची गाण्याची चाल मला काही समजली नाही. खरं मला काय, बाई आज गोंधळून गेलेली. सुरुवातीला गाणं गायला ना बाईंनी, म्युझिक चालू होती तिकडं, राधा ही बावरी. ही राधा खरंच बावरी झाली आज. उद्या पेपर आहे वाटतं तिचा का तिच्या बहिणीचा पेपर आहे. मग ते पेपर कडे लक्ष असेल म्हणून बावरी झाली असेल. बघा बारीस तर नक्कीच पेटवणार आहे. तुम्हाला खुश करून जाणार आहे मित्रांनो. आमदार किरण भैया सामंत यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तुमच्यासाठी गाणं हे 1 नंबरच घेणार आहे. त्यासाठी मी खास करून गाणं लिहिलेलं आहे. कारण जसं आमचे मंडणगड खेड आणि मंडणगड दापोली आणि खेड जसे योगेश दादा कदम काम करतात तसे किरण भैया सामंत या ठिकाणी काम करतायत. अभिमान आहे. कारण मी पण एक शिवसैनिक आहे, कडवट शिवसैनिक आहे. आणि मी पण माझं मत तर महाडचे आमदार भरत शेठ गोगावलेंना देतो. ते पण आपले शिंदे सरकारमधलेच आमदार आहेत. मला अभिमान आहे कारण हे कोकणातले सगळे आमदार हे उत्कृष्टरित्या काम करत आहेत. म्हणून त्यांचं गाणं मी पहिल्याच बारीत घेणार आहे. म्हणून त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांना शाहिरी मानाचा मुजरा. बघा गण घेतोय मित्रांनो. तुम जो न आते तो अच्छा था, आके न जाते तो अच्छा था. तुम हंसते हंसते आना हमको दीवाना कर गए. तुम जाते जाते जाना ओ हमको दीवाना कर गए. आता गण घेतोय. बाईंची गणाची चालायना ह्या आलेल्या पब्लिकला पण समजली नसेल. समजली तुम्हाला दादा ना? नाही समजली ना? नाही बोलतायत, नाही समजली ना? हा म्हणून गण घेतोय. तुझ्या भोळ्या भक्ताला देवा लागो तुझा छंदना. मग ताराया या वेरणी तोडून ही बंधना. आज गातो तुझे गुणगान हो.
गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान हो. गौरी शिवाच्या नंदना 1 2 3 स्टार्ट. तुझ्या भोल्या भक्ताला देवा लागो तुझा ताराय या वीरणी तोडून ही वंदना आज गातो तुझे गुणगान गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान. तुझ्या भोळ्या भक्ताला देवा लागो तुझा छंदना ताराय या वेरणी तोडून ही वंदना आज गातो तुझे गुणगान गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान गौरी शिवाच्या नंदना गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान. शिवाचा तू बाळ आहेस लढीवाळ देवा तू लंबोदरा देवा तू लंबोदरा देवा तू पायात रे बाळ दैत्यांचा तू काळ बाप्पा तू लंबोदरा बाप्पा तू लंबोदरा संकटे सारी दूर करा गायराने ऐकून घे लंबोदरा रणी तुला करतो आज प्रथम ही वंदना तुझ्या भक्तीचा मजला लागो देवा गुणगान गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान गौरी शिवाच्या लागी मधला ओढ रूप तुझे गोड बापासी विघ्नहरा बापासी विघ्नहरा देव तुझ्या पूर्ण कोणाची ना तोड देवासी विघ्नहरा देवासी संकटे सारी दूर करा काराने ऐकून घे लंबोदरा कविती त्याची देवा तुला मानवंदना गातोय स्वप्नील रणी होऊनी धुंदना आज गातो तुझे
गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान हो गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान हो गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान हो गौरी शिवाच्या तुझा गोड भक्ताला देवा लागो तुझा छंदना ताराय यावे रणी ओढुनी वंदना आज गातो तुझे गुणगान हो गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान हो गौरी शिवाच्या नंदना आज गातो तुझे गुणगान आज गातो तुझे गुणगान हो गौरी शिवाच्या नंदना हॅलो बघा स्तवन आणि गण झालेला आहे. शक्ती दुर्याची खरी मजा ही गवळणी पासून असते. आज सगळ्यांना उत्सुकता लागली असेल गवळणीची. गवळण एकदम मस्त तुमच्या आवडीची घेणार आहे. कोंडे शाखा प्रमुख तानाजी आगटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दादांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. बघा आज मला इथं वाटत होतं की बाईंनी काही गवळण खदलावलं नाही आणि एवढी काही खास नव्हती. ह्याच्यापेक्षा चांगल्या गवळणी बाईला आम्ही दिलेल्या आहे, पण थोडीशी नरम पडली होते. आणि स्वप्नील बुवाचा आज धुवा उडवीन बोलते आणि पब्लिक माझ्यासाठी आले. पब्लिक कोणासाठी आले ते मला पण माहिती आहे आणि पब्लिकला सुद्धा माहिती आहे. बाई तुझा कार्यक्रम भरपूर झालेला आहे तिथे. हा म्हणून पहिली माझी शेरशायरी घेतो, त्याच्यानंतर बाईचा समाचार घेणार आहे. आणि शेरशायरी मध्ये वैदेही बोलत होती. हा नंदाचा काना उभा होता आडवाटेवर, मग दुरून खडा मारायचा भरलेल्या माठावर. म्हणून या शेरला कटिंग काय देतोय बघा. अगर राधे हा काना तुला आडवाटेत अडवणार आहे, तुझी छेड काढून ते तुला रडवणार आहे. तुझी छेड काढून ते तुला रडवणार आहे. आणि तुझी खालची आणि वरची घागर माझ्या दांडून फोडणार आहे. अगर राधे या कानाला भूक लागली, कोरड पडली घशाला. आता या कानाला भूक लागलेली आहे म्हणून काय म्हणायचं बघा. ही बोलते ना, हे दही फासलं ह्याच्याच ओठाला, ह्याच्याच ओठाला, ह्याच्याच ओठाला. समजने वाले को इशारा काफी जाता है. बरोबर ना. ही जी गाडी कोणतरी पंक्चर केलं वाटतं तिकडं, ही पण पंक्चर झाली, गाडी पण पंक्चर झाली. हो, आणि तशीच बाई पंक्चर थोडी दिसत होती. म्हणून अगर राधे या कानाला भूक लागली, कोरड पडली घशाला.
अग राधे या कानाला भूक लागली कोरड पडली घशाला अन हात घालण्याआधीच तुझ्या गहंडीवर हात ठेवतेस कशाला हात घालण्याआधीच तुझ्या गहंडीवर हात ठेवतेस कशाला अन बोट घातल्यावर या कानाने तुझ्या गहंडी डोळे बंद करतेस कशाला का असं बोललंय बघा आता काना हातीच्या हंडीत हात बोट घालतो ना हातच घालतो डायरेक्ट कसा तो म्हणजे लहान असतो कानाला काही समजत नसतो मग तो डायरेक्ट हातच घालतो मग तो दही वगैरे ओढेल ना डोळ्यात म्हणून ती डोळे बंद करते बाकी कुठल्या कारणाने डोळे बंद करत नाही समजण्यावाल्यांको इशारा करते म्हणून अहो ही राधा आली तोंडाला लावून पावडर लाली आलेली ना अहो काय सांगू मंडळी हिची घागर सारी गळते हो खाली अहो काय सांगू मंडळी हिची घागर सारी गळते हो खाली आणि चार चौघात या राधेची सारी फजेती झाली बघा शेरी घेतली बाईंची गवळण तोडीला तोड देतो बाई म्हणते मोठ्या सुरात बुवाचा आवाज लागणार नाही बघा आता थोडासा लावून बघतो बुवाचा कुठं कुठं लागतो ना तुला पण माहिती आहे आवाज म्हणून नाखवा 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 बाईची गवळण मारीला मारीला घडा दूरून मारीला फोडीला फोडीला माट भरलेला फोडीला मग या कानाने घोटाळा मग या कानाने केलाय घोटाळा लोणी फासलाय त्याच्याच ओठाला असंच काहीतरी बाईने घेतलं ना त्यांना कटिंग काय देतो बघू घोटाळा घोटाळा हा झालाय घोटाळा का घोटाळा झालाय बघा जोडीला जोडीला गडी घेतले तर जोडीला ओढीला ओढीला दूर शिंक्याचा ओढीला आता होणार सगळाच घोटाळा आधी लावतो मी माझ्याच ओठाला आता होणार सगळाच घोटाळा आधी लावतो मी माझ्याच ओठाला आता होणार सगळाच घोटाळा आधी लावतो मी माझ्याच ओठाला हॅलो 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 थोडासा आवाज दे दादा जास्त थोडासा ताणायला लागतोय बघा गवळण घेतोय हे प्रेम दिवाणी राधा मोहिनी चाल हरणा परी घेऊन गागर डाव्या कडेवर बदरती सावरी गरादे तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी या चालीवर गवळण घेतलेली आहे गरादे तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी बघा हा काना जेव्हा कुंजवनात राधेला घेऊन जात असतो तेव्हा ही रासलीला होत असते तो विषय कसा घेतला या गवळणीतून बघा नंदाचा हरी करी मस्करी पोर घेऊन माळा बरी बाबा हा वाजून गवळणी साऱ्या नाचवी तो ताला बरी आज सुरात दंगून खाली वर बोट फिरवतो होलावरी
आज सुरात दंगून खालीवर बोट फिरवतो होलावरी. थांब जरा 2 मिनिट दादा. आज सुरात दंगून खालीवर बोट फिरवतो होलावरी. बघा त्या बासरीला होल असतात आणि तो खालचा होल असतो त्याच्यावर तो दाबल्यानंतर सूर बाहेर पडत असतात. बाकी विषय बाई काय डबल मिनिंगचा देत नाही. समजणे वालों को इशारा काफी. म्हणून घ्या. फिरवतो होलावरी. आज सुरात दंगून खालीवर बोट फिरवतो होलावरी. आज सुरात दंगून खालीवर बोट फिरवतो होलावरी. बासरीच्या आवाजाने दंगून रात ही जाई. आवाज जिकडे येईल तिकडे धाव कशी घेई. धाव कशी घेई. धाव कशी घेई. बासरीच्या आवाजाने दंगून रात ही जाई. आवाज जिकडे येईल तिकडे धाव कशी घेई. बोलावरी. लागलंय मन सारही ध्यान आज या बोलावरी. राधे तुला गोरे दोने खालीवर फिरवतो होलावरी. आज सुरत बोट फिरवतो फिरवतो होलावरी. आज सुरात दंगून खालीवर फिरवतो होलावरी. आज सुरात दंगून खालीवर बोट फिरवतो होलावरी. मंजुळा आवाज पडता कानी होशी तू वेडी दिवाणी. तुला ग पाहिलंय साऱ्या जणांनी केली मी ती मनमानी. केली मी ती मनमानी. केली मी ती मनमानी. मंजुळा आवाज पडता कानी होशी तू वेडी दिवाणी. तुला ग पाहिलंय साऱ्या जणांनी केली मी ती मनमानी. केली मी ती मनमानी. कवी जिनेश स्वप्नील सांगतो नाचवी तालावरी. कवी स्वप्नील सांगतो आज नाचवी तालावरी. आज सुरात दंगून खालीवर बोट फिरवतो होलावरी. 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 हॅलो. स्तवन गण गवळण झालेला आहे. शक्तिदुर्याच्या नियमानुसार शक्तिवाल्यांनी तुरेवाल्यांना प्रश्न द्यायचा असतो आणि तुरेवाल्यांनी शक्तिवाल्यांना प्रश्न द्यायचा असतो. आमदार साहेब यांच्यावरून गाणं झालं पाहिजे. नक्कीच गाणं होणार आहे. पहिल्याच बारीत होणार आहे. माझा प्रश्न आहे श्री कुमारी वैदेही शेलार यांना. श्रीहरी दत्ताला एका राक्षसांच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय? श्रीहरी दत्ताला एका राक्षसाच्या
तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय? एवढाच बाई माझा प्रश्न आहे. त्याच्यानंतर लगेचच पदाला सुरुवात करणार आहे आणि आपल्या किरण भाई सावंत यांचं गाणं घेणार आहे. अहो या शक्ती तुर्यात सारेच इतिहास घडून गेले. अहो या शक्ती तुर्यात सारेच इतिहास घडवून गेले आणि या वैदई शेलारवर कित्येक शाहीर रडवून गेले. अहो या वैदई शेलारला कित्येक शाहीर रडवून गेले आणि आमच्या सारखे कवले कवळे शाहीर, कवले कवळेच बोलायला लागतील ना, आमच्या सारखे कवळे कवळे शाहीर हिच्यावर चढवून गेले. मी काय म्हणतो, हिच्या वरचढ होऊन गेले. आपण बोलतो ना तुमच्यापेक्षा मी वरचढ झालो. म्हणून काय बघा केलेलं आहे, अहो मेकअप केलेली बाई कधी पायी चालत जातच नाही आणि पिझ्झा बर्गर खाणारी पोरगी रस्त्यावरचा वडापाव कधी खातच नाही. अहो मेकअप केलेली बाई कधी पायी चालत जातच नाही. पिझ्झा बर्गर खाणारी पोरगी कधी रस्त्यावरचा वडापाव कधी खातच नाही. अहो आपला बाप किती राबतोय हे कसं तिला कळत नाही. अहो बाप आपला राब राबतोय हे आज कसं तिला कळत नाही. आणि पिझ्झा बर्गर खाणारी पोरगी रस्त्यावरचा वडापाव कधी खात नाही. म्हणून आजकाल पोरांना आयफोन पाहिजे असतात. ह्याच्यावरून पण मी समाज प्रबोधन थोडासा देतोय. म्हणून काय म्हणायचंय बघा, अहो कशाला पाहिजे तो 80,000चा मोबाईल. अहो कशाला पाहिजे तो 80,000चा मोबाईल. अहो तुमच्या शिक्षणासाठी काढलेलं कर्ज त्याचं भरणा आधी बिल. अहो तुमच्या शिक्षणासाठी काढलेलं त्याचं भरणा आधी बिल. मग कशाला पाहिजे तुम्हाला 80,000चा मोबाईल. अहो ही वैदेही पहिली दिसायची ऐश्वर्या आणि मल्लिक जशी. अहो ही वैदेही पहिली दिसायची ऐश्वर्या आणि मल्लिक जशी आणि आता ही दिसते एखाद्या अंधारातल्या चेटकीनी जशी. आता ही दिसते एखाद्या अंधारातल्या चेटकीनी जशी. हिच्यापेक्षा बऱ्या दिसतात आमच्या गल्लीतल्या घुशी. बरोबर ना? बघा तिचा मेकअप काढल्यावर बघा पद घेतोय आणि लगेचच मोठा महादेव माझा पती त्याची अर्धांगिनी पार्वती अशी अड येरमाळ्याची जती न येडो डोंगरावर नांदती. अशी येरमाळ्याची जती न येडो डोंगरावर नांदती. ही कथा शास्त्र पुराणातली आहे. सीतेची कथा गातोय. बाईंनी त्याचं विश्लेषण करायचंय दुसऱ्या बारीत. गातो कथा ही शास्त्र पुराणी, गातो कथा ही शास्त्र पुराणी, ऐकून तुला ग वाटेल भीती. गातो कथा ही शास्त्र पुराणी, ऐकून तुला ग वाटेल भीती. सारे समजतात तुला मातीन सांग तुझे आहेत बाप किती. सारे समजतात तुला मातीन सांग तुझे आहेत बाप किती. सारे समजतात तुला मातीन सांग तुझे आहेत बाप किती. सारे समजतात तुला मातीन सांग तुझे आहेत बाप किती. गातो कथा ही शास्त्र पुराणी, ऐकून तुला ग वाटेल भीती. गातो कथा ही शास्त्र पुराणी, ऐकून तुला ग वाटेल भीती. सारे समजतात तुला मातीन सांग तुझे आहेत बाप किती. सारे समजतात तुला मातीन सांग तुझे आहेत बाप किती. सारे समजतात तुला मातीन आहेत बाप किती. सारे समजतात तुला मातीन आहेत बाप किती. कथाशास्त्र
अर्थशास्त्रदाज घडली ग तुला पेटीस नेऊन सोडली ग तुला पेटीस नेऊन सोडली पेटीस नेऊन सोडली तू जनक राजाची लाडली ग त्याच्या घरामध्ये तू वाढली ग तुझ्या पाठीमागे लागली कसली तुझ्या पाठीमागे लागली कसली रे सांग साडे सखी काही समज तुला मातीला तुझे आहेस बाप किती तुला समज तुला मातीला तुझे आहेस बाप किती सारे समज तुला मातीला सांग तुझे आहेस बाप तुझे आहेस किती बाप ग तुला रणात करील माफ रणात करील माफ तुला ओ डोक्याला देऊ ताप कसला घडला तुला हा शाप तुला हा शाप तुला हा शाप आज कसाही ऐकून तुला या सोबतीची वाटेल भीती आज कसाही ऐकून तुला या सोबतीची वाटेल भीती सारी समजता तुला मातीनं सांग तुझे आहेस बापर किती सारी समजता तुला मातीनं सांग तुझे आहेस बापर किती गातो कसाही शास्त्र पुराणी ऐकून तुला ग वाटेल भीती गातो कसाही शास्त्र पुराणी ऐकून तुला ग वाटेल भीती सारी समजता तुला मातीनं सांग तुझे आहेस बापर किती सारी समजता तुला मातीनं सांग तुझे आहेस बापर किती बघा आता माननीय सन्माननीय किरण सामंत साहेब यांच्यावरून एक गाणं घेणार आणि माझी बारी संपवणार आहे कारण मुलांची ह्या नाचतात त्या मुलांची हा ढोलकीवाला आहे त्याचा पण उद्या पेपर आहे बारी वेळेत आटपणार आहे एक गाणं घेऊन पहिली माझी बारी संपवतोय दुसऱ्या बारीसाठी वैदेश शेलारांना पण चान्स देणार आहे अहो विकास कामात त्यांचा हात कोणी धरलाच नाही अहो विकास कामात त्यांचा हात कोणी धरलाच नाही आणि किरण सामंत साहेबांसारखा नेता कधी झालाच नाही अहो किरण सामंत साहेबांसारखा नेता कधी झालाच नाही म्हणूनच तर या मतदारसंघात दुसरा कोण आमदार कधी झालाच नाही झालाय का आमदार किरण साहेबांसारखा अहो लांजा राजापूर साखरप्याची किरण साहेब आहेत शान अहो लांजा राजापूर साखरप्याची किरण साहेब शान आहे म्हणूनच तर आमच्या नेत्याचा आम्हाला अभिमान आहे अहो त्यांना या भगव्याची जाण आहे म्हणूनच तर त्यांच्याकडे अजूनपर्यंत धनुष्य बाण आहे कारण धनुष्य बाण हा शिंदे सरकारचाच आहे 100% सांगतो म्हणून अजूनपर्यंत कुठल्या सर्व पक्षीय विरुद्ध पक्षीयवाल्यांना कोणाला भेटला नाही आमचा हा धनुष्य बाण हा आमच्या शिंदे सरकारचाच आहे म्हणून काय म्हणायचंय बघा दादांचं गाणं घेतोय साहेबांचं गाणं घेतोय ज्याच्यामुळे तुझी मानवर त्यांनी साऱ्यांचं केलंय बर निळ हातात झेंडा धर सांग जाऊन जगाला बाप माझा भीमराव रामजी आमदार
आंबेडकर सांग जाऊन जगाला बापू माझं भीमराव रामजी आंबेडकर. या चालीवरून गाणं घेतलंय. साहेबांचं गाणं कसं घेतलंय बघ. आज दिवस सोन्याचा आला कोंडे मैदान हा सजला. आज दिवस सोन्याचा आला कोंडे मैदान हा सजला. सारा राजापूर झालाय गोळा. सारा राजापूर झालाय गोळा. दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगण माझं देवाला. दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगण माझं देवाला. कोंडे मैदान हा सजला. आज दिवस सोन्याचा आला कोंडे मैदान हा सजला. सारा राजापूर झालाय गोळा. सारा राजापूर झालाय गोळा. दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगण माझं देवाला. 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 संघाचे तुम्हीच मोठे आभाशीलदार. संघाचे तुम्हीच मोठे आभाशीलदार. संघाचे तुम्हीच मोठे आभाशीलदार. शिवसेनेचा भगवा फडके आजवर भार तुमचा नेहमी असतो विकासावर. भार तुमचा नेहमी असतो विकासावर. तुमचा नेहमी असतो विकासावर. गोरगरीब त्या जनतेला साहेब आधार तुम्ही दिला. गोरगरीब त्या जनतेला साहेब आधार तुम्हीच दिला. सारा राजापूर झालाय गोळा. सारा राजापूर झालाय गोळा. दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगण माझं देवाला. दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगण माझं देवाला. आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगण माझं देवाला. दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगण माझं देवाला. शिवरायांचे धडे वाचून आजवर कुठेच घेतलीच नाही तुम्ही माघार. कुठेच घेतलीच नाही तुम्ही माघार. कुठेच घेतलीच नाही तुम्ही माघार. का असं म्हणतोय बघा. आमच्या दादांनी आज या राजकारणात उतरल्यापासून कुठेच माघार घेतली नाही. म्हणून याच्यावरून आणि
शिवरायांचे धडे वाचून, हे शौर्याचे धडे वाचून दादांनी काम केलेलं आहे. म्हणून शिवरायांचे धडे वाचून आजवर कुठेच घेतलीच नाही तुम्ही माघार, कुठेच घेतलीच नाही तुम्ही माघार, कुठेच घेतलीच नाही तुम्ही माघार. आजवर मनात तुमच्या आंबेडकरी विचार, त्याच विचारांनी केला आजवर प्रचार, त्याच विचारांनी केला आजवर हा प्रचार, त्याच विचारांनी केला आजवर हा प्रचार. या आंबेडकरांच्या विचारांचे साहेब आमचे, म्हणून हे आजवर मनात तुमच्या आंबेडकर विचार, त्याच विचारांनी केला आजवर हा प्रचार, त्याच विचारांनी केला आजवर हा प्रचार, त्याच विचारांनी केला आजवर हा प्रचार. मोठं केलं कलाकाराला नमन शक्ती तुरा कलेला, या नमन शक्ती तुरा कलेला साहेबांनी मोठं केलेलं आहे. जिकडे नमन असो आणि शक्तितुरा असो, साहेबांच्या मार्फत हे कार्यक्रम राबवले जातात. म्हणून काय म्हणायचंय बघा, हो मोठं केलं कलाकाराला नमन शक्ती तुरा कलेला, मोठं केलं कलाकाराला नमन शक्ती तुरा कलेला. सारा राजापूर झालाय गोळा, सारा राजापूर झालाय गोळा. दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगणं माझं देवाला, दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगणं माझं देवाला. दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगणं माझं देवाला. आज दिवस सोन्याचा आला मोठे मैदान नाचला, आज दिवस सोन्याचा आला मोठे मैदान नाचला. सारा राजा पुरालाय गोळा, सारा राजा पुरालाय गोळा. दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगणं माझं देवाला, दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला साहेब सांगणं माझं देवाला. दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगणं माझं देवाला, दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगणं माझं देवाला. दीर्घ आयुष्य लाभो साहेब तुम्हाला सांगणं माझं देवाला. बघा माझी पहिली बारी याच ठिकाणी संपवतोय.